और कोई पिक्चर मेरे बोलने के बाद अभी देखा है कि आपको देखा है। मुझे ये छोड़ दीजिएगा उसके अंदर आपके के अंदर आप अगर परभनी के खासदार का अगर आप नाम डालते तो क्या वजह है? मुझे पीछे करो। इसका डिटेल मुझे पता नहीं है, मुझे पहले बोला गया था कि आपके ऑफिस पे पहुंचाना नहीं पहुंचाना है बोले तो कल सुबह 9 बजे का प्रोग्राम है, 11 बजे का प्रोग्राम है। आप मेरा हंगामा करने के बाद, मेरा ट्वीट करने के बाद, फेसबुक के ऊपर मैंने डालने के बाद आपको समझ में आया कि आपके जिले का भी कोई खासदार है करके? ये किसके बोलने के ऊपर आप लेके आए? कमर्शियल इंस्पेक्टर जो है उन्होंने बोले। तो ये मैडम अभी दोपहर में ये जो लेटर था ये वाला इन्विटेशन कार्ड तो कल से बैठे थे, लेकिन ये इन्विटेशन आपका लेटर नहीं था, कल लाना नहीं होगा। कल मेरा लेटर भी नहीं था। नहीं सर, सभी का आज आया, जितने मिनिस्टर्स एमपी एमएलए थे सबका आज आया सर। भाई साहब आपने मुझे मेरे पीए को क्या बोले हैं आपके पूरे स्टाफ ने कि हमने ऑनलाइन भेज दिए है करके, मोबाइल के ऊपर भेज दिए है करके। तो खासदार को है तो एक लेटर है तो मोबाइल के ऊपर भेजेंगे, और मुझे है तो ये जवाब दीजिएगा कि परभनी जा रही है क्या ट्रेन? ये जी परभनी नहीं जा रही है, तो परभनी के खासदार को कैसे नाम डाले? परभनी के खासदार का नाम डाले है यहाँ पे संजय जाधव, सांसद सदस्य परभनी। मैडम आए हुए, आप मेरी तरफ से उनको पैगाम दीजिएगा, कल 2 लोगों का सत्कार करना है बोलना। एक तो ट्रेन का सत्कार करिए बोलना, इस्तेमाल करिएगा, और दूसरा मैं भी आ रहा हूँ। ठीक है, मेरी तरफ से बोल दीजिएगा उसको। बोल दो साहब, कल सत्कार नहीं होगा, ट्रेन भी चालू नहीं होगी, पार्टी के कार्यकर्ताओं ने मैं भी है। नाही रेल्वे से आपण जा रहे हैं। नरेंद्र मोदी साहेब सोडून माझ्या सगळ्यांशी संबंध आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। पण जेव्हा जेव्हा मित्रता असते तर मित्रता ठोकून काढायची वेळ आली तर सगळ्यांना ठोकून काढू। कोण करतो मला माहित नाही आहे, म्हणजे हे याचा उत्तर त्यांनी द्यावा मला। आणि आपणही मला समजावून सांगा की नाही इम्तियाज अली तुम्ही चुकत आहे का, की परभणीच्या खासदाराचं नाव तुम्ही टाकतं आणि औरंगाबाद मध्ये जिथे रेल्वे पास होणार आहे, सेकंड स्टॉप जालन्याच्या नंतर औरंगाबादचा आहे, तर कमीत कमी हे ओळखून की नहीं यार ये इम्तियाज अली ने बहुत मर्तबा है तो रेलवे के इश्यूज को उठाया है करके। मी आपल्याला लागले तर मी पाठवतो आपल्याला व्हिडिओज मी किती वेळा लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे। तर आमची तयारी आहे। आता थोड्या वेळाने आमचे लोक तिथे रेल्वे स्टेशनला जाऊन सगळं बघून येतील। आता जाऊन येतील, उद्या येतो ना मी येणार आहे उद्या। आता रेकी तर करू द्या मला। जे आलेले आहे आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे, हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ। ते या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशन मध्ये जाणार होते, आणि काही आहे आमचं ही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची, त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं। तर हे मीटिंग पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या सोबत मीटिंग घेऊ, आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डीआरएम ला त्यांचे सगळे अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना, मी कुठे घाबरतो। तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची, तर मी पण करतो ना मग, आणि मी तर ट्वीट करून तयार राहू करके तुमको मी ट्वीट केलं, फेसबुकवर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे, आता आमचा दणकाही बघा तुम्ही काय करतो। मी करणार हे, तुम्ही मला माझी धमकी समजा, दादागिरी समजा, जे काही समजायचे आहे समजा तुम्ही, पण हे जे चाललेलं आहे हे याचा उत्तर यांनी द्यावा, नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा, आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे। इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी समजू शकतो ना। तुम्ही फक्त जालन्याचे केले असते तर मला काही आक्षेप नसता, पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं,
मग औरंगाबादच्या खासदारांची ती एलर्जी कशामुळे झालेली आहे, का झालेली आहे? आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे. आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे, आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRM ला आदरणीय दानवे साहेबांना आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा. आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा. त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विट मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो, मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे. म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे. मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये, मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते, त्यांनी का आवाज उठवली नाही. आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या PA कडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो, म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का? तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या. मला सांगण्यात आलेलं आहे की उद्या हे कार्यक्रम जे आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर मध्ये पण होणार आहे 11:45 तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी, पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे, मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तुम्ही सांगा. कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे, दुसऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे? मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा, तर परभणीमध्ये 2 खासदार आहे, एक राज्यसभेचेही खासदार आहे. मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे? आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे, हे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही आमच्या सोबत घाणेरडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा, आणि येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना. मग बघा आम्ही तुमचा कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो. रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होते आणि त्याने सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबईपर्यंत चला करके. तर कधी ते काल त्यांचा फोन आला होता मला, पण आतापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे. मग आम्ही जेव्हा माझ्या PAने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्रिका का पाठवण्यात आलेली नाही आहे, ते काय म्हणतं की नाही साहेब आम्ही ऑनलाईन पाठवलं. हे पत्रिका ऑनलाईन पाठवायचं आहे खासदाराला. तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आता ते सांगण्यात येते 5 मिनिटांमध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्याहून लोक निघालेले आहेत पत्रिका देण्यासाठी आपल्याला. म्हणजे कशासाठी? जे नियम आहे नाही त्यांनी उत्तर द्यावं ना. हे तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का? नाही. जालन्याचा नेक्स्ट स्टॉप काय आहे? उद्घाटन तुम्ही औरंगाबादलाही करणार आहे, त्याची वेगळी एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे, त्याचा टाइम दिलेला आहे. या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी 11:45 हार्दिक आमंत्रित करतो. मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे. मग परभणीच्या उलट दिशेने गाडी कशी चालली? गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव यायला पाहिजे होतं. बघा हे छोटे छोटे गोष्टीसाठी नाही का मी काय जास्त महत्व देत नाही, पण आपली ही एक सीमा असतं की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं. आता त्यांना वाटत असेल तर होऊ द्या, तुमचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनाही बघू द्या की औरंगाबाद मध्ये तुमच्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहे, त्यांच्या एरियामध्ये काय गोंधळ होतो. करा तुम्ही, रेल्वे पोलीसची किती फोर्स वाढवतो. अरे फक्त इथेच नाही, नाही हे रेल कुठून कुठून जाणार आहे बघा ना तुम्ही. सगळं तयारी करतो आम्ही,
तुम्ही करा, तुमची राजनीती करा, मला जे करायचे आहे मी करणार. कसलं? हा हा, काय उत्तर असू शकतं मला हे सांगा. नाही, सन्मानाने कशाला, हे काय सन्मान आहे का? मी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला कळतं का की हे औरंगाबादचे एक खासदार आहे, आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलं, जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे त्यांना माहित आहे. नाही तर चला त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुमच्या खासदारांनी किती वेळा हे मुद्दा उचललेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी. आता मला माहित नाहीये आता त्यांचं काय आहे, त्यांची राजनीती म्हणजे आता काय आहे की तुम्ही हे पण बघा ना, मला त्यांच्या राजनीतीमध्ये काय करायचं आहे. तुम्ही अतुल सावेचं नाव टाकतो, केंद्रीय अजून एक राज्यमंत्री आहे ना आपल्याकडे, डॉक्टर भागवत कराळचं नाव का नाही टाकतो? मग डॉक्टर भागवत कराळचं नाव नाही आहे. अरे तुमच्या राजनीती तुमच्याकडे ठेवा, उसमें तुम्हाला नाव काय आहे, पण ते काय बिचारे कराड साहेब काही बोलतील नाही, कारण त्यांचे ते वर बसलेले आहे. मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर ते गप्प बसतात. मी कशाला गप्प बसू, मी कशाला घाबरू? म्हणजे तुम्ही अतुल सावेचं नाव टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये, मग केंद्रीय राज्यमंत्री नाही आहे काय ते केंद्रीय आपले रावसाहेब दानवे? अर्थ उद्या वंदे भारत एक्सप्रेस जे आहे ते फायनली आपल्याला मुंबईसाठी एक ट्रेन सुरू होत आहे, जे जालन्यापासून ते मुंबईपर्यंत जाणार आहे. आणि साऊथ सेंट्रल रेल्वेने त्याचा जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा उद्घाटन करणार आहे. मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो, पण अशा वेळीसुद्धा कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही. त्यांनी ऑनलाईन माझ्या PA एक निमंत्रण पत्रिका पाठवली. ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे, तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे. मग असं असताना जालन्याच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे, तर औरंगाबाद येणार आहे. मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकतं. मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे? सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो, मराठवाड्यातले जितके खासदार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार असू द्या, सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेला आहे. मग जेव्हा हे सगळं होतं, मग तुम्ही याच्या बाबतीत अशा प्रकारे हे घाणेरडी राजनीती करत असेल, तुम्हाला करायचं असेल, तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो, मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे. म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे. मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये, मग दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते, त्यांनी का आवाज उठवली नाही? आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या PA ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो, म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का? तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या, मला सांगण्यात आलेलं आहे की उद्या हे कार्यक्रम जे आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकामध्ये पण होणार आहे.
11:45 मिनिटाने, तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी, पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे, मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तुम्ही सांगा. कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे, दुसऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे? मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा, तर परभणीमध्ये 2 खासदार आहे, एक राज्यसभेचेही खासदार आहे, मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे? आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे, हे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही आमच्या सोबत घाणेरडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा, आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना. मग बघा आम्ही तुमच्या कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो. सुरुवात तुम्ही केलेली आहे, अंत मी करणार. हे तुम्ही समजा, जे काही समजायचे आहे समजा तुम्ही, पण हे जे चाललेलं आहे हे याचं उत्तर यांनी द्यावा, नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा. आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे. इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी समजू शकतो ना, तुम्ही फक्त जालन्याचे केले असते तर मला काही आक्षेप नसता, पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं. मग औरंगाबादच्या खासदारांची ती एलर्जी कशामुळे झालेली आहे, का झालेली आहे? आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे. आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे, आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRMला आदरणीय दानवे साहेबांना आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा. आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा. आता तुम्ही बघा, म्हणजे ते सगळे लोक जे आलेले आहे, आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे, हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ. ते ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशनमध्ये जाणार होते आणि काही आहे आमच्याही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची, त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं. तर हे मीटिंग पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ आणि ज्यांना जे भाषा कळतं, साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRMला त्यांचे सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना. मी कुठं घाबरतो? तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची, तर मी पण करतो ना मग. आणि मी तर ट्वीट करून तयार राहू करके तुमको, मी ट्वीट केलं, फेसबुकवर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे. आता आमचा दणकाही बघा तुम्ही काय करतो. माझा कल कुठेच नाही आहे साहेब. माझा कल हे एकमेकांना हे करतोच. माझा कल मैं अकेला हूँ लेकिन कईयों पे भारी हूँ. परेशान रहते हैं उसमें. सोचो तो मेरे जैसे अगर और 4-6 अगर आ गए तो कितना. ये अकेला खासदार है ना, क्या करेंगे कल के? कल आओ स्टेशन पे पता चलेगा क्या करेंगे करके. ठीक है, बाद में अभी रेल कर रहे वक्त बोर्ड, वो बाद में देखेंगे. 4 तारीख को पेपर है, 23 सारे. देखिए, इससे पहले भी हमने वक्फ बोर्ड का जो एग्ज़ाम था क्लैश हो रहा था, ऑलरेडी फाइनल हो गया था और पूरे महाराष्ट्र के अंदर है तो स्टूडेंट्स आए हुए हैं, तो बड़ी दिक्कतों के बाद वो